पहिलाच आंबा आंबट निघाला. सीझनचा पहिला आंबा आहे आमचा. अरे कसली हावरी आई आहे. अरे नवल्याला तरी चार नका खाऊ. पण काल इथे घेतली होती परीला कॅप ही वाली, तर मला ही एक्स्ट्रा हवी होती. तर ह्याच साईज मध्ये दुसरी आहे का? ओय होय, गोव्याला आले ही जरा डोक्याला मोठी होते, छोटी होते. इकडे बघा हे टॉयलेट घाबरवायला बघा ना, आधीच लहान मुलं घाबरतील. तर आज परत जायचंय स्टेशनला. कधी कधी कळतच नाही नक्की आम्ही घरात राहतोय का स्टेशनला राहतोय. नुसते स्टेशनच्या वाऱ्यात चाललंय. आज परत जायचे. काल आणलेले कपडे ते चेंज करायला. बहुतेक करून छोटे होत आहेत आणि काय काय येत आहेत परफेक्ट फिट, पण ते एका महिन्यात लगेच बोलतात ना लगेच छोटे होणार. कारण की आपली पायी हळूहळू हळू वाढते म्हटल्यावर मग तिला छोटे होणार. मग ते फायदा नाही. एका महिन्यासाठी एवढे महागातले कपडे कोण फायदा नाही. मग थोडे मोठे घ्यायचेत. मग आता परत जाणार आहे तिकडे स्टेशनला. तिचं पहिलं डायरेक्ट चेंज करायचे कपडे आणि दुसरं काय भेटलं तर ते करू. इथं परी बसले. परीची मोठी मम्मा आले आणि परी बघते. हाय कर. हाय हाय करते. कसं आहे हाय तुम्हाला बघून लाजली. आमचं जेवण वगैरे सगळं बाकी आहे. हिची आंघोळ झाली. हिचं पहिलं सगळं आवरायचं. पहिलं हिचं काय परी तिने मामाने आणलं त्याच्यावर बसले. काय खाल्लं पिल्लं की त्यातच बसते. चांगला फायदा होतोय त्याचा. हा त्यात ठेवायचं. मला करायची एडिटिंग. आता एडिटिंगला लागतो. हिला पहिले झोप येईल. आता लगेच झोपेल हिला. आता 2 वाजले. लगेच 2:30 झोपेल. आता तिला झोपवतो. नंतरला बरोबर 4 वाजता उठून फ्रेश विश करतो आणि मग निघतो. कारण की बाहेर गेलं तरी झोपायचं, ती झोपणारच आहे. किती काय केलं तरी रिक्षेमध्ये बसली का तिथंच पेंगली अर्धी आणि मग चालताना अजून झोप लागते. तर बघू निघतो जरा वेळा नाही जरा वेळ. तर फ्रेंड्स लाईट गेले आणि त्या दिवशी मागवलेला आंबा तो कापायचा चालू आहे. इथं वास बघ चांगला आहे का गोड आहे का आंबट आहे खरं वाजता आलाय. अरे तुम्ही थांब ना. तिला जरा मी देते ना. हे बघा मग ते छान आहे का आपलं? हे झोपलेलं लाईट गेली म्हणून उठलंय. बघू आंबट आहे, तिला नका जेव्हा. नको ना. पहिलाच आंबा आंबट निघाला. सीझनचा पहिला आंबा आहे आमचा. कसं आहे चांगला आहे का? लाईट नाही आलेली. अरे बोल ना, तुझ्याशी बोलतोय मी. तू चकाचक चोकत एकाच खाल्ल्यावर कळतो का कधी? अरे तू अख्खा आंबा खाशील. अख्खी साल खाल्लीस. ती सालबंद अख्खी फोड खाल्लीस. कसं आहे? अरे इकडे तोंडाला पाणी सुटलंय. लवकर सांग. अजून पण नाही कळलंय. थांबा. अरे हो अरे कसली हावरी आई आहे. अरे नवल्याला तरी चार. नका खाऊ. हा अरे लाज आहे का? अरे कशी दाखवून खाते बघा ना. तर आता वाट बघतो लाईट येते का. हिला अजून फ्रुट्स हिला आता केळ चालायचं आहे बनाना. मग ते चारून आम्ही निघतो लगेच जाण्यासाठी स्टेशनला. तर फ्रेंड्स खूप घाईमध्ये निघालो कारण परी प्रचंड रडायला लागलेली कारण खूप जास्त गरम होते घरात ना. कारण की कधीची लाईट गेली आहे बिचारीला. त्या गरमीमुळे तिने थोडस खाल्लं पण नाही जास्त. बघू मी कॅरी तर केलंय तिचं. तिकडे गेलं एका साईडला बसून यांना सांगते बघा पिते का थोडं तरी. आणि आता निघालोय. जाण्याचा हेतू म्हणजे तिला जे ड्रेस घेतले ते बदललेच पाहिजे कारण एवढ्या महागाचे ड्रेस एकदाच घालणार आणि ते काही फायद्याचे नाहीत. तर त्यापेक्षा आता वाढीव जरा कपडे घेतले पाहिजे. माझ्याकडनं चुकी झाली. आता मी घेते. आता निघालोय. एकदा पण गेलं किती लगेच. परी तुमची इकडे बसली आहे. परी मस्त हवा खाते. घरी लाईट गेली की काहीच करू शकत नाही. बघू मी यांना सांगणार आहे की आपला छोटासा फॅन मागवा. कारण फॅन होता तो आपल्या भांडणामध्ये. ठीक आहे. तर मग आता मागवा घावेन यांना एक असं ट्रॅव्हलिंग फॅन पण आणि आपल्या घरात छोटासा फॅनाची लाईट वगैरे गेल्यावर आपलं तिच्यासाठी तरी होतं. तर बघूया चला. तर इथे पोहोचलोय. त्यांना त्यांचे कपडे दाखवलेत की आम्ही असे घेऊन गेलेलो त्याचे आम्हाला कलर आणि थोडी साईज चेंज करायची. तर त्यांनी आता ते ठेवून घेतलेत आणि मग बाकीचे इकडे घ्यायला लावलेत. आता आपण घेऊया. अजून लकीली परी तुमची जागे. परीने बघा हा नवीन ड्रेस घातलाय तुमच्या.
कशी दिसते सांगा हा. परी तशी दिसते सांगा. कशी 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 तर आता आम्ही चालू करतो घ्यायला. काल इकडनं घेतलेले मी कपडे, हे बघा इथून. तर काय करूया, हे बघा. नाही हा पण तेवढाच आहे बघा. नाही नाही तेवढाच, हा पण तेवढाच आहे म्हणून मी काल हा ठेवला होता. हा पण तेवढाच आहे. हा 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 मोठा आहे. हा ना. बघू आता आपण काय काय घेताय ते बघूया. म्हणजे ते 2-3च ते दिलेच तेच रिटर्न घेतो आणि निघतो आहे ना. परी पण इकडे बसलेली आहे. परीच्या मॅमी पॉ पॅन दिसतोय. धर 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 धर. तर फ्रेंड्स आता आपण घेतले हे परीसाठी. आता परीसाठी ना मला एक माझ्याकडे इथूनच घेतलेला एक टॉवेल होता, पण तो टॉवेल काय आता इथे नाहीये. तो इतका बेस्ट क्वालिटीचा आहे ना. काय हो, एक कॉटन, प्युअर कॉटन. हे काय बा, हा हे वेगळे. इतकं बेस्ट कॉटन आहे ना त्याचं. ते मला इतकं आवडतं ना. आंघोळ घातली ना की परीचं लगेच ते पाणी सोक होऊन जातं. हा आणि आपण काल इथे घेतली होती परीला कॅप, ही वाली. तर मला ही एक्स्ट्रा हवी होती. तर ह्याच साईज मध्ये दुसरी आहे का आपण बघूया. अदरवाईज परीला ते काय बाळ, इथे कॅप बघा बाळ. एका इकडे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत कॅपच्या. आपण यातली एक बघू परीला जी बसेल, जी परीला बसेल ती घेऊया. बघूया. परीच्या पप्पा बघा, परीच्या पप्पा आणि दोघांचं काहीतरी वेगळंच चालू असतं. मला म्हणतात घ्या घ्या, पण ह्यांचंच बघणं चालू असतं. हा बघू परी दातो. ओय होय, गोव्याला आले की जरा डोक्याला मोठी होते, छोटी होते. बरोबर ठीक आहे. आहे, अशीच पाहिजे, टाईट एकदम. तर ती दिसते. दादा परीला यातलीच कॅप बघतो आणि मग निघतो इकडनं पटकन. तर परीसाठी घेतलंय. इकडे बघा एक टॉयलेट. घाबरवायला बघा ना, आधीच लहान मुलं घाबरतील. जे बाळ रडणार नाही तेच लोक बाय करतील. तर चला, काय बघताय इथे मिमीचं कितीला आहे. आपण लास्ट टाइम 149 हा 2 आपण कितीला 3 मागवले. 160 हा म्हणजे 20 रुपयामध्ये एक एक्स्ट्रा आलंय. आता झाले, आता एवढे घेतले बस झालं. आपण चेंजेस केलेत, आपण काही एक्स्ट्राचं घेतलं नाहीये. परीची ते लोक एक्सचेंज करतायत इकडे. काल घेतलेले आणि हे आता आपण घेतलेले आहेत. आता ते त्यांच्या काय ते एक्सचेंज करतात बारकोडनी. परी इकडे बसली आज. लकीली परी आपली अजून जागी आहे. बघूया अजून परीमध्ये किती स्टॅमिना आहे तोपर्यंत फिरूया. अदरवाईज थोडंफार आता काहीतरी खातो. बाहेर आल्या मला थोडं काहीतरी खाऊसं वाटतं. नहीं नहीं ये कलर चेंज करना है, मैं बोली ना आपको. हाँ एक ये नहीं बैठ रहा है. कौन सा एक ही हाँ ये बैठ रहा नहीं है और ये दोनों कलर सेम हो गए ना, तो मम्मी बोल रही है कि दोनों चेंज करके कलर लेके आओ. इसके लिए मैंने अलग लिया. हाँ साइज हाँ देखा, लेकिन कलर एक्सचेंज करना था मुझे. और बैठ जाने इससे थोड़ा हाँ ये हाँ. तर चला आपण आता एक्सचेंज करून घेऊया. काय वरती होती ते पे करूया आणि निघूया. तर फ्रेंड्स आपण झोपेचं नाव घेतलंय आणि परीला झोप आलेली आहे. आता परी इथे किरकिर करते आणि ती डॅडाची मस्तपैकी मिशी बिशी अशी खेचते की यांना ओरडायला लागतं एवढ्याच जोरात. काय झालं, काय झालं, कोणी कोणी यांनी आली. परी घे दत. फ्रेंड्स आता आम्ही निघालोय तिकडनं, बऱ्याच पुढे आलोय. चाललोय हळूहळू आपल्या अशाच गप्पा मारत चाललोय. बघू आता काय करता येतं का पुढे. काय खरेदी करायची तर इच्छा नाहीये. परीच्या कपड्यासाठी आलेलो तर आता असं वाटतंय जावं घरी. बघू आता जरा चाललोय पुढे आणि मग काय नाहीच वाटलं करू तर आपलं रिक्षा पकडतो आणि जातो घरी. किती छोटेसे मुलांचे कपडे बघा, है ना. किती छोटे होते. परीपेक्षा पण छोटा पुतळा होता. सोन्या मोन्या आणि गोन्या. सोन्या मोन्या आणि गोन्या. इकडे बघा ना ड्रेस किती भारी भारी आहेत. नाही बाबा
बघायचं फक्त, आपली ऐपत नाही एवढी घ्यायची ऐपतीचा प्रश्न नाही. आता वाट्याला पोरगी दिले एवढे 2-2 हजाराचे ड्रेस घालण्यापेक्षा तिला आपलं घेतलेलं परवडतं. आपल्याकडे नाहीच असं नाही म्हणता येणार. अंग झाकायला तर आहे, बस झालं. पुढे गेले की रिक्षा पकडतो, रिक्षा भेटली की लगेच रिक्षा पकडतो आणि निघतो घरी. आता रिक्षा तर पकडली, परी अजून काही उठलेली नाहीये. तरी आता घरी गेले होते छान. तर आता घरी जातो. वाजले किती झाले? 5:30. पावणे 6 झाले. बरोबर सगळं वेळेत झालंय ना. आता घरी गेलं म्हणजे 6:30 तिच्या जेवणाचा टाईम. आता मग चाललोय पटापट. आता गर्दी होत चालली, कारण आता कामाची लोक सोटात चालले, त्यामुळे आता चला घरी गेलो होतो. तर फ्रेंड्स आता जस्ट आलोय, जस्ट नाही म्हणताय ना, येऊन जरा भरपूरच वेळ झालाय. इकडे सायली परीसाठी सेरलॅक आणि ते काय कसलं पीठ आहे ते, काय व्हरायटी अजून पण हे चाललंय. वेलची काय टाकते. पोरीला लय काय चाललंय बाबा, कधीच बनवते. आणि आम्ही येऊन 1 तास झाला, ते 1 तास झाला बनवत बसले. चांगली गोष्ट आहे. आपण परीचे कपडे चेंज केलेत, म्हणजे ते बदलून आलो आहे आपण, तर ते तुम्हाला नंतरलाच दाखवेल. आता हिचं चालू आहे, परी तिकडे झोपले म्हणून आतली लाईट आणि इकडची लाईट दोन्ही लाईट बंद ठेवल्यात. आणि आपल्याला एक लाईट आणायची होती, ती पण तशीच राहिली. बघू आता कसं होतंय. तर फ्रेंड्स इथं बघा कोण आहे परी. काय नवीन टोपी घातली, कशी लाजते. नवीन टोपी घातली बाबू. तर फ्रेंड्स आता झाले संध्याकाळ. सायलीने इकडे खिचडी भात बनवायला घेतलाय, वाटाणा भात मस्तपैकी, जो की मला भरपूर आवडतो. आणि तिने येताना ताक पण आणलं होतं, बाहेर भाजी आणायला गेली तेव्हा. तर आता मी ताक बनवून घेतो, मस्त असं छान मिरची वगैरे टाकून पुदिना टाकून ताक बनवतो. ते ताक बनवून घेऊ आणि जेवायला लागू. तर हा ब्लॉग आपण इथे संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.